आता कणिक पाणी न हात न खराब करता कशी भिजवायची ते मी दाखवते. हे बघा, ह्याच्यासाठी हा जो टॉंग आहे आपल्या ह्याच्याबरोबर टोस्टर किंवा कशाबरोबर आलेला जसा किंवा चिमटा, त्याने एका खोलगट भांड्यात कणिक घेतलेली आहे आणि ती कणिक मी आता त्या टॉंगनी फिरवते आहे, म्हणजे आपला हात खराब होत नाही. मी ती आता अशी ढवळते आहे, म्हणजे आपले हात खराब होत नाही. पाणी घालून असं साधारण गोळा करून घ्यायचा आणि मग सगळा नीट गोळा करायचा. हे बघा, आता मी असं साधारण गोळा केला आहे आणि नंतर सगळा सारखा करून घ्यायचा. पाणी मात्र बेताने घालायचं, एकदम जास्त घातलं तर ती मऊ होईल. ही अशा प्रकारे मी या टॉंगनीच ती ढवळते आहे. हाताने सगळी त्या ह्याच्यावर चिमट्यावरची कणिक काढून घ्यायची, हाताला तेल लावायचं आणि म्हणजे अजिबात त्या टॉंगला पण चिकटत नाही आणि आपला हात पण खराब होत नाही. आता मी सगळी हाताला तेल लावून ती सारखी करून घेते. ती बघा, आता सगळे हाताला तेल लावून मी सारखी करून घेते. त्यामुळे आता हात अजिबात माझा चिकट झालेला नाही आहे. हा बघा, तुम्ही जरा पण हाताला चिकटत नाही कणिक. हे बघा, आता सगळी कणिक छान मळून घेतलेली आहे आणि हाताला पण जरा पण चिकटलं नाही, हात खराब नाही आणि आपल्याला जे चिकट असं होतात ते पण झाली नाही आहे. आणि ती नंतर आता चांगली झाकून ठेवायची एका प्लास्टिकच्या ह्याने आणि 10-15 मिनिटांनी तुम्ही ती कणकेच्या पोळ्या करू शकता आणि अगदी छान होतात. ही बघा, मी अशी ही या का प्लास्टिकच्या बाउलने ती झाकून ठेवते. 10 मिनटं अशी चांगली झाकून ठेवली की ती छान होते आणि पोळ्या पण चांगल्या होतात.